खरी शिवसेना कुणाची कसं ठरणार? नार्वेकरांनी दिलं उत्तर. सविस्तर माहिती जाणून घेऊया. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणी 20 डिसेंबर रोजी पूर्ण झाली. या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे याबद्दल माहिती दिली आहे. राहुल नार्वेकर म्हणाले, आमदार अपात्रता याचिकांवरील अंतिम सुनावणी पूर्ण झाली आहे. हे प्रकरण आता क्लोज फॉर ऑर्डर झाले आहे. त्यामुळे या संदर्भातील पुरावे सादर केले आहेत. जो युक्तिवाद केला गेला आहे आणि इतर जे कागदपत्र आहेत त्या सगळ्यांचा तपास करून योग्य निर्णय आम्ही सुप्रीम कोर्टाने जी अपेक्षा व्यक्त केली आहे त्या कालमर्यादेत आम्ही देऊ, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. निकालाची प्रक्रिया कशी असेल? नार्वेकरांनी दिली माहिती. सगळ्यांचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे. याची पुढची प्रक्रिया कशी असेल असा प्रश्न नार्वेकर यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या 10व्या परिशिष्टात उल्लेख आहे. हा कायदा सुधारणा झालेला आहे. त्यात अनेक दुरुस्त्या झालेल्या आहेत. ज्यावेळी दुरुस्ती झाली त्यावेळेत तो कायदा अधिक बळकट आणि सक्षम झाला, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. सर्वोच्च न्यायालय असो वा उच्च न्यायालय, या कायद्यातील अनेक तरतुदींचा अर्थ वेगवेगळ्या वेळी लावला गेला आहे. या संदर्भातील याचिकांवर अनेक निर्णय घेतले गेले आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा संसदेत त्यातून काय तयार झाला अशी काय माहिती नार्वेकरांनी दिली. अशी परिस्थिती कधी निर्माण झाली नव्हती, नार्वेकर म्हणाले. महाराष्ट्रातील परिस्थिती आहे ती अत्यंत वेगळी आहे. कधी अशी परिस्थिती इतर राज्यात निर्माण झाली नव्हती. अशी परिस्थिती या अपात्रता याचिकांमध्ये दाखवण्यात आली आहे. या अपात्रता याचिकांसंदर्भात सर्व कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करून सर्व घटकांचा विचार करून एक योग्य निर्णय आपण देऊ, असा जेणेकरून हा निर्णय एक चांगला आदर्श देशामध्ये बनेल, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे. खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न नेमका आहे. आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खरी शिवसेना कुणाची याचाही निर्णय घ्यावा लागणार आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा केला जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानेही शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव दिलं आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने खरा पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदेकडेच राहणार की ठाकरेंचा ताब्यात जाणार, निकालाकडे स्पष्ट होईल. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. या संदर्भात नवीन माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनेलद्वारे देण्यात येईल. त्यासाठी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.